विद्यार्थी मित्रो, आता आपला चौथा तासिका आहे. तिसऱ्या तासिकेमध्ये आपण DNA पॅकेजिंग आपण बघितलं. DNA पॅकेजिंग कशामध्ये? प्रोकॅरियोटिक सेलमधलं बघितलं. आता पॅकेजिंग युकॅरियोटिकमध्ये आपण बघू. आपण युकॅरियोटिक म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, युकॅरियोटिकमध्ये ज्याच्यामध्ये केंद्रकाचं मेम्ब्रेन आवरण असतं. पेशीमध्ये केंद्रक आहे, केंद्रकाचं आवरण असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी कसं माहिती आहे का, त्या पेशीच्या मध्ये असणाऱ्या केंद्रकाच्या मध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बरोबर आहे. आता ते तुम्हाला अगोदरच मी तुम्हाला प्रोकॅरियोटिकचा संदर्भ सांगितला. आता युकॅरियोटिकचा आपण विचार या ठिकाणी करू. याच्यामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे ते बघू. आता बघा, पॅकेजिंग इन युकॅरियोट्स. युकॅरियोट शोज वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. बघा, जी पेशी युकॅरियोटिक आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियस स्पष्ट दिसायला लागतं. बरोबर. कशामुळे दिसतं? त्याच्यामुळे कंटेनिंग न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियोलस. त्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आणि न्यूक्लियोलस स्पष्ट जाणवतो आणि थ्रेड लाईक मटेरियल इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. बरोबर आहे. लक्षात आलं काय म्हणतो? आणि त्याच्यामध्ये काय त्या ठिकाणी दिसतं? थ्रेड लाईक स्ट्रक्चर, धाग्यासारखे. बरोबर आहे. मग धाग्यासारखे काय असतात त्या ठिकाणी? ते क्रोमोझोम्स असतात, असा त्याचा अर्थ आहे. आपण सेल डिव्हिजनमध्ये बघितलं बघा, इंटरफेसची आकृती. क्रोमोझोम कसे असतात म्हणलं तर त्या ठिकाणी फाईन अँड थ्रेड लाईक हा शब्द तिथे मी वापरला होता. तो शब्द आहे बघा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. बरोबर आहे. थ्रेड लाईक मटेरियल इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी इन द क्रोमोझोम. आता क्रोमोझोममध्ये या ठिकाणी काय म्हणतंय? इन द क्रोमोझोम DNA इज असोसिएटेड विथ. आता क्रोमोझोममध्ये काय असतं त्या ठिकाणी? DNA. आणि त्याच्याबरोबर असोसिएटेड विथ काय? हिस्टोन, नॉन हिस्टोन प्रोटीन, ॲज वॉज रिपोर्टेड बाय कॉर्नबर्ग इन 1974. आता कॉर्नबर्ग नावाच्या शास्त्रज्ञाने 1974 मध्ये त्या क्रोमोझोममध्ये त्याच्याबरोबर क्रोमोझोममध्ये असणारं जे DNA आहे त्याच्याबरोबर काय असतात? हिस्टोन, नॉन हिस्टोन प्रोटीन सुद्धा असतात असं सांगितलं त्यांना. ते या ठिकाणी बघा, द ऑर्गनायझेशन ऑफ DNA इज मच मोर कॉम्प्लेक्स इन द युकॅरियोटिक. आता युकॅरियोटिकमध्ये हा भाग खूपच गुंतागुंतीचा आहे. द ऑर्गनायझेशन ऑफ DNAचा जो काही भाग आहे, ऑर्गन कोणकोणते कसे असतात तर ते अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे असं म्हणतात त्या ठिकाणी. डिपेंडिंग अपॉन द अब्सेन्स ऑफ अमायनो ॲसिड रेसिड्यू विथ चार्जड साईड चेन. त्याच्यामध्ये एक चेन असल्यासारखे त्या ठिकाणी अमायनो ॲसिडची चेन असते असा त्याचा अर्थ आहे. ए प्रोटीन ॲक्वार्स इट्स चार्ज. आता प्रोटीनला त्या ठिकाणी एक त्याच्या प्रकारचं एक चार्ज आहे. हिस्टोन आर द प्रोटीन. हिस्टोन हे काय आहे? प्रोटीन दॅट आर रिच इन लायसिन अँड आर्गिनिन रिसिड्स. आता हे भाग सुद्धा त्याच्यामध्ये असतात असं त्यांना सांगितलेलं आहे. बोथ दीज अमायनो ॲसिड रिसिड आर बेसिक अमायनो ॲसिड. हे दोन्ही सगळे काय असतात? बेसिकली अमायनो ॲसिड असतात. अँड कॅरी पॉझिटिव्ह चार्जेस विथ देम. त्याच्याबरोबर पॉझिटिव्ह चार्ज सुद्धा वाहत असतो असा त्याचा अर्थ. सो हिस्टोन आर ए सेट ऑफ पॉझिटिव्हली चार्जड. म्हणून हिस्टोन हे काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे असा त्याचा अर्थ. प्रोटॉन, पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे प्रोटॉन, निगेटिव्ह चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन. बरोबर असा त्याचा अर्थ आहे. बेसिक प्रोटीन कंसामध्ये हिस्टोन प्लस प्रोटामाइन्स. बरोबर, कंस बंद. दीज हिस्टोन ऑर्गनाइज देमसेल्फ टू मेक युनिट ऑफ 8 मॉलिक्यूल नोन ॲज हिस्टोन ऑक्टमर्स. आता याच्यामध्ये ही आकृती आता तिथे दिलेली बघा, खूपच छान अशा प्रकारची आकृती दिलेली आहे. बरोबर. आता इथं दिलेलं आहे ऑक्टोमर. कुठं आहे बघा, इथे शब्द आहे का ऑक्टोमर? ऑक्टोमर हिस्टोन्स. बरोबर. 8 मॉलिक्यूल असले, 1 2 3 4 5 6 7 8. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी याला काय केलं ते? हे पूर्ण बाइंड आहे या ठिकाणी. काय? H1 हिस्टोन आहे आणि DNA सुद्धा DNAनं त्याला बांधलेलं आहे. DNA हे काय? एक अशा प्रकारची धागा असल्यासारखी त्या ठिकाणी शिडी असल्यासारखं त्याला आपण म्हणतो. त्याच्यानं ते दोऱ्याला बांधतो ना आपण तशा पद्धतीचं. बरोबर आहे. त्या पद्धतीचा असा त्याचा अर्थ. ओके. चला आता पुढे बघू आपण या ठिकाणी.
हिस्टोन ऑक्टोमर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतर इकडे याच्यामध्ये द निगेटिव्हली चार्ज हेलिकल DNA इज wrapped around the positively charged हिस्टोन ऑक्टोमर. निगेटिव्ह चार्जड हेलिकल DNA ला wrapped म्हणजे त्याच्यावर कव्हर असणे, त्याच्यावर काय त्या ठिकाणी कव्हरिंग, त्या ठिकाणी कव्हर असलेलं, बरोबर, कव्हर त्याच्यानं बांधलं गेलेलं आहे असा त्याचा अर्थ. ओके, हां. हिस्टोन फॉर्मिंग ए स्ट्रक्चर नोन ॲज न्यूक्लियोसोम. ज्यावेळेस हे हिस्टोननं बांधलेलं जे काही स्ट्रक्चर असेल इथं याला आपण न्यूक्लियोसोम असं पण म्हणतो. लक्षात आलं. हे हिस्टोन ऑक्टोमर तर आहे, त्याच्यामध्ये ऑक्टोमर हिस्टोन जे आहे त्याला बांधलेलं DNA आणि H1 हिस्टोननं जे बांधलेलं जसं दोरीनं आवळून बांधतात ना तशा पद्धतीने त्यालाच न्यूक्लियोसोम असं आपण म्हणतो. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता बघा, न्यूक्लियोसोम कोर इज मेड अप ऑफ 2 मॉलिक्यूल ऑफ ईच 4 टाइप्स ऑफ हिस्टोन प्रोटीन. फॉर एक्झाम्पल H2A, H2B, H2A, H2B, H3, H4. त्याच्यानंतर H1 प्रोटीन बाइंड द DNA थ्रेड वेअर इट एंटर अराइज अँड लिव्ज द न्यूक्लियोसोम. त्यावेळेस न्यूक्लियोसोम होतं म्हणते. हे सगळे हिस्टोननं त्या ठिकाणी बांधलेले थ्रेड, दोऱ्यासारखं बांधलेलं, कशाने बांधलेले? DNA थ्रेड, DNAच्या धाग्यानं बांधलेला असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे, असा त्याचा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हे पूर्ण हिस्टोन प्रोटीन सगळे मॉलिक्यूल बांधले गेलेले असतात असा त्याचा अर्थ आहे. बरोबर, आकृतीमध्ये आपण बघितलेलं आहे. ते पुन्हा आपल्याला बघायची काही आवश्यकता नाही, तर तुम्हाला दाखवलं मी ते. बघा, वन न्यूक्लियोसोम अप्रॉक्सिमेटली कंटेन 200 बेस पेअर. बघा, एक न्यूक्लियोसोममध्ये 200 बेसिंगची पेअर असते, जोडी नायट्रोजन बेसची असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. लॉंग DNA हेलिकल वुंड अराउंड इट. फिगर 4.5. आता फिगर 4.5 मध्ये आता आपण या ठिकाणी बघा, इथं आपण बघतो 4.5 मध्ये ते आहेत असा त्याचा अर्थ आहे. ओके, अबाउट 146 बेस पेअर लॉंग सेगमेंट ऑफ DNA रिमेन प्रेझेंट इन ईच न्यूक्लियोसोम. आता प्रत्येक न्यूक्लियोसोममध्ये 146 बेस पेअर सेगमेंट असतात DNAचे असा त्याचा अर्थ आहे. राईट. त्याच्यानंतर न्यूक्लियोसोम आर रिपीटिंग युनिट ऑफ द क्रोमॅटिन. न्यूक्लियोसोम हे काय, अशा प्रकारचे रिपीटिंग युनिट आहेत. न्यूक्लियोसोम एक 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 करून असे खूप, हे बघा इथे हे न्यूक्लियोसोम आहे का, हे न्यूक्लियोसोमचे हे एक युनिट, आणखीन असे कितीतरी असे बांधलेले या ठिकाणी त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी खूप अशा प्रकारचे न्यूक्लियोसोम आर रिपीटिंग युनिट, पुन्हा पुन्हा ते रिपीट युनिट क्रोमॅटिन विच आर थ्रेड लाईक स्टेनड कलर्ड. थ्रेड लाईक स्टेनड, धाग्यानं असं बांधल्यासारखं त्या ठिकाणी स्टेन लावलं होतं, त्याच्यानं आपल्याला दिसतंय. स्टेन म्हणजे कलर त्या ठिकाणी. बॉडी प्रेझेंट इन द न्यूक्लियस. दीज लुक लाईक बीड्स ऑन स्ट्रिंग. कसं दिसतं त्या ठिकाणी, दिसायला कसाला दिसतं त्या ठिकाणी, लुक लाईक बीड. एक तारावर मणी, म्हणजे एका तारावर मणी जसं आपण बांधतो का नाही, बरोबर. हे एक मणी म्हणजे त्या ठिकाणी मनके असल्यासारखे त्या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा असं एका दोऱ्यानं बांधतो. अहो तेवढं कशाला, गळ्यामध्ये महिला जे मनके घालून त्या ठिकाणी मणी सोन्याचे म्हणा कशाचे असतात ते एका दोऱ्यामध्ये गुंफून त्या ठिकाणी गळ्यामध्ये एक माळ तयार करतात. तशा प्रकारचं त्या ठिकाणी एक माळ तयार होते असं त्यांना सांगितलेलं आहे. व्हेन ऑब्झर्व अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये पाहताल आपण त्या पद्धतीने इथे दिसेल. हे बघा इथे या ठिकाणी बघा, इथं आहे का बारीक, बघा हे आहे का, हे माळ तयार झाल्यासारखे आहे का, इथं आहे का, इथं हे आहे का, ही माळ झाली का तयार इथं. त्याच्यापेक्षा आणखीन आपल्याला डिटेल जर बघायचं असेल या ठिकाणी, हे बघा क्रोमॅटिन शोईंग बीड ऑन स्ट्रिंग आहे का, हे बघा आणखीन त्याच्यामध्ये हाय मॅग्निफिकेशन केलं तर अशा पद्धतीने आपल्याला दिसतो. बरोबर आहे. DNA वॉन अराउंड हिस्टोन प्रोटीन. बरोबर, हिस्टोन प्रोटीनच्या अराउंड आपल्याला बांधल्यासारखं असं आहे. बघा बीड्स ऑन रिंग मॅग्निफाईड आहे का. मग त्याच्यामध्ये हाय मॅग्निफिकेशन केलं तर त्याच्यामध्ये आणखीन कोणकोणते भाग दिसतात, तर हे या ठिकाणी न्यूक्लियोसोम आहे. क्रोमॅटिन फायबर स्ट्रेचड ड्युरिंग द प्रिपरेशन ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रिव्हिलिंग लिंकर DNA बिटवीन द न्यूक्लियोसोम कोर. बरोबर, हे इथं त्या ठिकाणी हे सगळं स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे, हे बांधलेलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर लिंकर DNA वेरिंग इन
लेंथ फ्रॉम द 8 to 140 न्यूक्लियोटाइड्स पेअर. कितीची जोडी असते त्या ठिकाणी? 8 ते 104 पण न्यूक्लियोटाइड असतात असा त्याचा अर्थ त्याने सांगितलेला आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियोसोम कोर 146 न्यूक्लियोटाइड पेअर ऑफ DNA व्रॅप्ड. न्यूक्लियोटाइड म्हणजे DNAचे तुकडे. DNAचे तुकडे. एक न्यूक्लियोटाइडमध्ये तुम्हाला काय काय असतं त्यांना मी सांगितलेलं आहे. फॉस्फेट ग्रुप, पेंटोज शुगर, नायट्रोजन बेस. अशा प्रकारचे हे मणी असल्यासारखे एक एक तुकडा असल्यासारखं हे असे तुकडे खूप जुळलेले असतात. मिलियन्स ऑफ चेन असते DNAची असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं? म्हणून त्यांना सांगितलेलं आहे ऑफ DNA व्रॅप्ड ॲज 3/4 टर्न अराउंड द ऑक्टोमर हिस्टोन. आता ऑक्टोमर हिस्टोनच्या आकृतीमध्ये आपण दाखवलेले ते कशा पद्धतीने असतात त्या ठिकाणी. 2, 2, 4, 2, 6 2 हे बघा इथं आकृती इथं दिलेली त्या ठिकाणी आहे का. हे अशा प्रकारचे ते बाइंडिंग केलेले असतात असा त्याचा अर्थ आहे. सोलेनाइड फॉर्मिंग 30 nm थिकनेस फायबर्स. बरोबर आहे. DNA पॅकेजिंगची ही पॅकेजिंग झालेलं आहे DNAची असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. हे आकृतीमध्ये आता तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे. आता ते डिस्क्रिप्शनमध्ये तेच तुम्हाला या ठिकाणी आता DNA तुम्हाला या ठिकाणी सांगतो असा त्याचा अर्थ आहे. बघा या ठिकाणी हां आता आपलं या ठिकाणी काय बेड ऑन स्ट्रिंग इथपर्यंत झालेलं आहे. व्हेन ऑब्झर्व अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी DNA हेलिक ऑफ 200 बेस पेअर BPS म्हणलेलं आहे. BPS म्हणजे बेस पेअर. बरोबर आहे. नायट्रोजन बेसची पेअर म्हणजे जोडी असा त्याचा अर्थ आहे. ओके. मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय केलेलं आहे व्रॅप अराउंड द हिस्टोन ऑक्टॅमर. व्रॅप म्हणजे त्याला कव्हर झालेलं त्या ठिकाणी काय कव्हर झालेलं त्या ठिकाणी हिस्टोन ऑक्टॅमरनं कव्हर केलेलं असा त्याचा अर्थ आहे. 6 सच न्यूक्लियोसोम गेट कॉइल्ड अँड देन फॉर्म ए सोलोनाइड दॅट लुक लाईक कॉइल टेलिफोन वायर. आता कसलं त्या ठिकाणी दिसायला लागतं त्या ठिकाणी टेलिफोनचं वायर दिसल्यासारखं दिसतं असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे की नाही. हे बघा दिसतं ना आकृतीमध्ये या ठिकाणी. मग हे सोलोनाइड म्हणजे काय? सोलोनाइडचा अर्थ हेच आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. सोलोनाइड म्हणजे ए सिलेंड्रिकल कॉईल ऑफ वायर. एक सिलेंड्रिकल कॉईल ऑफ वायरची आहे असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ॲक्टिंग ॲज ए मॅग्नेट व्हेन कॅरिंग इलेक्ट्रिक करंट. बघा म्हणजे इलेक्ट्रिक करंट असल्यासारखं वायर इलेक्ट्रिकचं वायर असल्यासारखं त्या ठिकाणी त्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट वाहतो हे आपल्याला माहीतच आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो मी द क्रोमॅटिन इज पॅक्ड टू फॉर्म ए सोलोनाइड स्ट्रक्चर ऑफ 30 nm डायमीटर कंसामध्ये 300 अनस्ट्रॉंग अँड फर्दर सुपर कॉइलिंग टेंड टू फॉर्म ए लूप्ड स्ट्रक्चर called as chromatin fiber which is further coiled and condensed at metaphase stage to form the chromosomes. बघा हे मेटाफेजच्या स्ट्रक्चर. मेटाफेज लक्षात घ्या. सेल डिव्हिजनचा आकृती सेल डिव्हिजन बघा. मायटोसिस सेल 8वा. मायटोसिसमध्ये प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज. बरोबर हे फेजेस असतात त्या ठिकाणी. आणि मेटाफेजच्या स्टेजमध्ये टू फॉर्म ए क्रोमोझोम अशा प्रकारचे क्रोमोझोम होतात असं त्यानं सांगितलेलं आहे. द पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट ए हायर लेवल नीड ॲडिशनल सेट ऑफ प्रोटीन दॅट आर कॉल्ड एज नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. त्यालाच आपण नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन असं म्हणतो. शॉर्टमध्ये NHC असं आपण या ठिकाणी म्हणतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे या ठिकाणी काय म्हणते नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. बघा काय आहे ते आता सांगितलेले शॉर्टमध्ये ते वाचलेले ते. दीज आर ॲडिशनल सेट्स ऑफ प्रोटीन. लक्षात आलं. दीज आर ॲडिशनल सेट्स ऑफ प्रोटीन. बरोबर आहे. दॅट कॉन्ट्रीब्यूट टू पॅकेजिंग ऑफ क्रोमॅटिन ॲट ए हायर लेवल. मग त्याच्यामध्ये आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेले आहेत याच्यामध्ये आणखीन या ठिकाणी आता बघा इथं सांगितलेलं आहे हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. आता हेट्रोक्रोमॅटिन युक्रोमॅटिन कशाला म्हणतात हे या ठिकाणी आपण थोडंसं या ठिकाणी भाग आता आपण या ठिकाणी बघूया. इन युकॅरियोटिक सेल सम सेगमेंट्स ऑफ क्रोमोझोम ड्युरिंग द इंटरफेज अँड अर्ली प्रोफेज रिमेन इज कंडेन्स्ड स्टेज. बघा आता 8वा सेल डिव्हिजनचा भाग 8वा त्या ठिकाणी. इंटरफेज म्हणजे प्रोफेजचं अगोदरचं म्हणजेच इंटरफेज असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यामध्ये क्रोमॅटिन नेटवर्क कसे असतात त्या ठिकाणी
हेट्रोक्रोमॅटिन वगैरे त्या ठिकाणी बरोबर कंडेन्स्ड असल्यासारखे असतात, पूर्ण एकत्रित अंगोतून पावल्यासारखं. दीज रिजन कॉन्ट्रीब्यूट द हेट्रोक्रोमॅटिन. धिस टर्म वॉज प्रपोज्ड बाय हॅटिज. बघा या शास्त्रज्ञानं दाखवून दिलं दीज रिजन आर लोकलाइज्ड नियर द सेंट्रोमियर. बघा सेंट्रोमियर, टेलोमियर अँड आर ऑल्सो इंटरकॅलेटेड. बघा इंटरकॅलेटेडमध्ये त्याच्यामध्ये असणारा एकमेकांशी जुडून राहणारा सुसंगत भाग. इट इज जेनेटिकली मोस्टली इनॲक्टिव्ह. आनुवंशिकदृष्ट्या हे कसं असतं, खूपच इनॲक्टिव्ह असतात, ॲक्टिव्ह राहत नाहीत. इट स्टेन्स म्हणजे ह्याचा कलर स्ट्रॉंग म्हणजे स्टेन हे कलरमध्ये दिसतं हे. इट स्टेन स्ट्रॉंगली अपियर डार्क. बघा कलर कसा दिसतो त्याचा, गडद. ओके. हिस्टोक्रोमॅटिन इज 2 to 3 टाइम मोर रिच इन DNA दॅन द इओक्रोमॅटिन. इओक्रोमॅटिनपेक्षा हिस्टोक्रोमॅटिन त्या ठिकाणी 2 ते 4 पटीने खूपच रिच असतो असं त्यानं सांगितलं या ठिकाणी. त्याच्यानंतर इओक्रोमॅटिन द रिजन ऑफ क्रोमोझोम विच आर इन नॉन कंडेन्स्ड स्टेट कॉन्स्टिट्यूट इओक्रोमॅटिन. इओक्रोमॅटिन रिजन स्टेन लाईट. बघा ह्याचं कसं असतं, ह्याचा जो काही भाग आहे लाईट म्हणजे फिक्का दिसतो कलर ह्याचा, बरोबर आहे. इओक्रोमॅटिन इज जेनेटिकली व्हेरी मच ॲक्टिव्ह अँड फास्ट रिप्लिकेटिंग. याच्यामध्ये रिप्लिकेशन खूप फास्ट होतो. रिप्लिकेशन म्हणजे एखादे 2 होणे, 2 चे 4 होणे ज्याला आपण म्हणतो ते असं. इओक्रोमॅटिन इज ट्रान्सक्रिप्शनली ॲक्टिव्ह व्हाईल द हेट्रोक्रोमॅटिन इज ट्रान्सक्रिप्शनली ऑलमोस्ट इनॲक्टिव्ह. आता इओक्रोमॅटिन ॲक्टिव्ह असतो आणि हेट्रोक्रोमॅटिन ट्रान्सक्रिप्टली ऑलमोस्ट इनॲक्टिव्ह म्हणजे तेवढं क्रिएशन राहत नाही. कॅन यू रिकॉल, तुम्ही आठवताल का म्हणताय या ठिकाणी काय म्हणताय, व्हॉट इज द बॅकबोन ऑफ DNA स्ट्रक्चर. DNAचं बॅकबोन स्ट्रक्चर कोणतं आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये असणारा न्यूक्लियोटाइड आहे. सम नायट्रोजन बेसेस, नेम द नायट्रोजन बेसेस ऑफ DNA. DNAचे नायट्रोजन बेसचे नाव सांगा म्हणतंय, बरोबर आहे. प्युरिन, पेरिमिडिन, ग्वानिन, थायमिन. आता खरं तर हे इथं नाही दिले तुमच्या पुस्तकामध्ये. व्हॉट आर द न्यूक्लियोसाइड्स आणि न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड कुणाला म्हणतात, फॉस्फरस ग्रुप, पेंटोज शुगर आणि नायट्रोजन हे न्यूक्लियोटाइड झाले. विदाउट फॉस्फरेट ग्रुप इज कॉल्ड न्यूक्लियोसाइड. इज द डबल हेलिक्स राईट ऑर लेफ्ट हँड. बघा हे DNA कसं असतं, राईट अँड लेफ्ट हँड डबल स्ट्रक्चर आहे का, आहे. फाइंड आउट, दाखवा म्हणतंय. व्हॉट इज द की ऑफ डिफरन्स बिटवीन द DNA प्रोकॅरिटिक अँड यूकॅरिटिक सेल. यूकॅरिटिक आणि प्रोकॅरिटिक सेलमधलं मुख्य त्या ठिकाणी फरक काय ते सांगा. आय विल स्टॉप हिअर. त्याच्यानंतर आपण नंतरचा भाग नंतर पाहूया. धन्यवाद. ओके.